फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईतील ऐरोली या ठिकाणी मी आहे. ऐरोली येथे बायोडायव्हर्सिटी केंद्र जे आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने फ्लेमिंगो या ठिकाणी आहेत. मात्र या वर्षी मोठ्या कमी प्रमाणात हे फ्लेमिंगो जे आहेत ते या बायोडायव्हर्सिटी केंद्रामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो असतात, मात्र या वर्षी त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती घटलेली पाहायला मिळत आहे. वातावरणात झालेले बदल यामुळे फ्लेमिंगो यंदा कमी प्रमाणात आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आणि त्याचमुळे कुठेतरी TS चाणक्य असेल किंवा DAV असेल या ठिकाणी नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावरती फ्लेमिंगो होतात. त्या ठिकाणी एकही फ्लेमिंगो यंदाच्या वर्षी आलेलं नाही. मात्र जे बायोडायव्हर्सिटी केंद्र आहे ऐरोली येथील या ठिकाणी फ्लेमिंगो आलेत, मात्र त्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर हा फ्लेमिंगोचा परतीचा प्रवास जो आहे तो या महिन्यापासून सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता ते आपले जे मूळ त्यांचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी परतीचा प्रवास करत असतात आणि पुन्हा एकदा पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात याच बायोडायव्हर्सिटी केंद्रात ते पुन्हा एकदा फ्लेमिंगो येत असतात. त्यामुळे जी फ्लेमिंगो सिटीची ओळख आहे नवी मुंबईची ती कुठेतरी आता कमी होताना पाहायला मिळते आणि ती ओळख पुन्हा एकदा निर्माण करायची असेल तर या फ्लेमिंगोचं जतन चांगल्या पद्धतीने होणं आवश्यक आहे. आणि यासाठी सरकारने प्रयत्न करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारची मागणी जी आहे ती नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागपूरवरून आलेलो आहे आणि खूपच छान वाटलं. ऍक्च्युली खूपच युनिक एक्सपिरियन्स होता इथे आणि खूप छान वाटलं की मुंबईच्या जवळ इतका चांगला स्पॉट आहे. ऍक्च्युली हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नक्कीच प्रमोट करायला पाहिजे ही जागा आणि मॅक्सिमम टुरिस्ट यायला पाहिजे की आपल्या मुंबईच्या जवळ इतकी छान दृश्य आहे आणि इतके चांगले फ्लेमिंगोज बघायला मिळतात. ते खूपच चांगलं वाटतं. मी पुण्याहून आली आहे खास फक्त हा एक्सपिरियन्स घ्यायला आणि खूप सुंदर होता. खूप म्हणजे असंख्य संख्येने इथे पाहायला मिळाले फ्लेमिंगोज आणि खूप मजा आली. थँक्यू. मैं हैदराबाद से आया, काफी अच्छा लगा हमें फ्लेमिंगो देख के. फर्स्ट टाइम हमने यहाँ पे देखा है तो काफी हमने अच्छा एंजॉय किया इसको. सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, नवी मुंबई.